प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड 29 रोजी. विभागीय आयुक्तांचे आदेश. गुंठेवारी समिती अध्यक्ष निवड होणार. परिवहन समिती रखडली. प्रभाग महानगरपालिका समितीच्या 4 सभापतींची निवड 29 एप्रिल रोजी होणार आहे. गुंठेवारी समिती अध्यक्षांची निवडही यावेळी होणार आहे. याबाबतचा आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकोंडवार यांनी बुधवार दिनांक 22 रोजी जारी केला आहे. दरम्यान परिवहन समिती अध्यक्ष निवड मात्र रखडली आहे. महापालिकेच्या 4 प्रभाग समितीच्या सभापतींची निवड 13 मार्च 2026 रोजी बिनविरोध झाली होती. प्रभाग क्रमांक 1च्या सभापतीपदी अश्विनी कोळेकर काँग्रेस, प्रभाग समिती क्रमांक 2च्या सभापतीपदी वैशाली गवळी, भाजप प्रभाग समिती क्रमांक 3च्या सभापतीपदी माया गडदे, भाजप प्रभाग समिती क्रमांक 4 सभापतीपदी अश्विनी कोळी, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची निवड झाली होती. मात्र त्यांची ही निवड अल्पजीवी म्हणजे 19 दिवस ठरली. महापालिका अधिनियमात प्रभाग समित्यांची स्थापना याबाबतची तरतूद आहे. निवडून आलेले पालिका सदस्य प्रभाग समितीच्या प्रत्येक सरकारी वर्षातील पहिल्या सभेत त्यांच्या स्वतःमधून सभापती निवडून देतील आणि तो लगत नंतरच्या सरकारी वर्षातील पहिल्या सभेपर्यंत ते पद धारण करतील. सरकारी वर्ष म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेस सुरू होणारे वर्ष असेल, अधिनियमात स्पष्ट केलेले आहे. आणि त्यानुसार 13 मार्च 2026 रोजी निवड झालेल्या सभापतींची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपली आहे. आता प्रभाग समितीच्या सभापतींची निवड 29 एप्रिल रोजी होणार आहे. स्थायी समिती सभागृहात 29 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून या निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. राजकीय पक्षांमध्ये यापूर्वी ठरल्यानुसार अश्विनी कोळेकर, वैशाली गवळी, माया गडदे, अश्विनी कोळी यांची पुन्हा सभापतीपदी निवड होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.